भारती विद्यापीठामध्ये जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्राचार्य एच.एन. मोरे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी निर्भया पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांनी लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा आणि रॅगिंग प्रतिबंधक कायद्याबद्दल माहिती दिली. शाळा कॉलेजमध्ये मुलींना त्रास झाला तरी त्या बदनामीच्या भीतीनं तक्रार करायला पुढे येत नाहीत. मात्र हीच चूक गुन्हा करणाऱ्यांना अधिक पाठबळ देते आणि भविष्यात अनर्थ घडतात. मुली आणि महिलांमधील ही भीती घालवण्यासाठीच निर्भया पथकाची स्थापना झाल्याचं सांगितलं. अन्याय सहन न करता निर्भय बनत तक्रार करा असं आवाहन त्यांनी केलं. पोक्सो अंतर्गत 18 वर्षाखालील मुलगा असो की मुलगी त्यांच्यावर अत्याचार करणारा कधीही सुटू शकत नाही. इतका हा कायदा कडक असून पोलिसांनी जर तक्रार घेतली नाही तर पोलिसांवर सुद्धा कारवाईची तरतूद यामध्ये करण्यात आल्याची माहिती क्रांती पाटील यांनी दिली. पोक्सो असो किंवा लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा या दोन्हींशी संबंधित तक्रारींमध्ये तक्रारदारांची नावं आणि चेहरे गुप्त ठेवले जातात. कायद्याच्या या पाठबळावर पुढे येऊन तक्रार करा असं आवाहनही त्यांनी केलं. यावेळी उपप्राचार्य डॉक्टर मनीष भाटिया, डॉक्टर नीला भाटिया, प्राध्यापक रवींद्र जरग यांच्यासह भारती विद्यापीठच्या कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.